अंधेरीत आज सकाळी आरटीओ समोर जोरदार आंदोलन करण्यात आलं। रिक्षा चालकांनी हे आंदोलन केलं होतं। मुंबईत रिक्षा चालकांचा संताप आज उफाळून आलाय। अंधेरी येथील आरटीओ कार्यालयासमोर शेकडो रिक्षाचालक आणि मालकांनी एकत्र येत 800 रुपये कल्याण नोंदणी शुल्काविरोधात जोरदार आंदोलन छेडलंय। राज्याच्या कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी सक्तीची करण्यात आल्याचा आरोप करत संघटनांनी सरकारवर टीका केली आहे। या योजनेअंतर्गत 500 रुपये नोंदणी शुल्क आणि दरवर्षी 300 रुपये शुल्क आकारला जात असून एकूणच 800 रुपयांचा बोजा आता रिक्षा चालकांवर टाकला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। रिक्षा चालकांचं असं म्हणणं आहे की कल्याणासाठी असलेल्या योजनेमध्येच शुल्क आकारणं अन्यायकारक आहे। आधीच परवाना, इंधन आणि त्यासोबतच देखभाल खर्चामुळे त्रस्त झालेल्या चालकांवर हा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि त्यामुळेच त्यांनी या विरोधामध्ये हे आंदोलन छेडलं होतं। याशिवाय नोंदणी न केल्यास फिटनेस सर्टिफिकेट, परवाना नूतनीकरण यासारख्या सेवांमध्ये विलंब केला जात असल्याचा गंभीर आरोप देखील आंदोलकांनी केलाय। ही सक्ती थांबवावी अशी मागणी आता संघटनांनी केली आहे। दरम्यान राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा वाढण्याची शक्यता आता दिसून येते। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या रिक्षा चालकांनी दिलाय। त्यामुळे आता यावर काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।